मोठा विषय नाही तो, म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही. डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं, प्रमाणपत्रात हे ते लावून धरणं आहे, डाटा नाही. पण तरी आपण मागितलं, तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या. एक मुद्दा क्लिअर झाला. 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केलेत, राहिलेले सुद्धा करायला लागले. आणि हे जर आम्ही अंतरवले होते तेव्हा सांगितलं नसतं जमलं. त्याची नोंद मिळाली, त्याच्या घनगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे. अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे 18 वर्षीय सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल तर त्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयर आहे. आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं. लगेच त्या शपथपत्रावरती त्याला लगेच दिलं, तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा. जर खोटा पाहुणा असला देऊ नका. पटतंय की नाही तुम्हाला? खऱ्याला खरं, खोट्याला खोटं. पण शपथपत्र घेताना ते 100 रुपयाच्या बॉन्डवरच तुम्ही घेतलं, आमचे पैसे किती चालले? त्याच्यात कमाईच का? जर ते पण मोफत करा,